श्री स्वामी समर्थ. फळाची चिंता करू नका, कर्म करत राहा. मनातील शंका हीच दुःखाची मुळं आहेत. जिथे विश्वास आहे तिथे शंका नसते. मनावर नियंत्रण ठेवलं तर जग स्वतः शांत होतं. आपण देतो तेच देव आपल्याला अनेक पटीने परत देतो. श्री स्वामी समर्थ. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आणि हो, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. अध्याय 10 ते 12. अध्याय 10. श्री गणेश नमा गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावल नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसा मनी करूनही विचार आरंभले स्वामी चरित ते शेवटासे नेणार. श्री स्वामी समर्थ. असता पै हावेरी ग्रामकनामी यजुर्वेदिक गृहस्थाश्रमे बाळप्पा नामे द्विज कोणे राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व त्यांप्रती सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे झाले वय संसारात उबगले सद्गुरु दिवस सेवेचे आले मती पालटली तयांची लटिका अवघा संसार या माझी नाही सार परलोकी दारा पुत्र कोणी नाही कामते इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे बाळप्पाच्या मनात या परी विचार येतात सदा उद्गिन चित्त निर्भय सौख्य वाटेना जरी संसार वर्तिता तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे भेटेला आता हाचे विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान त्याप्रती सुस्वप्न 3 रात्र एक पडे पंचपक्वानांचे सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती पाहुणे ऐस्या गोष्टी उल्हासले मानस तत्काळ केला निर्धार सोडवणी सर्व घरदार मायाप्राश दृढतार वेकशास्त्रे तोडावा सोलापुरी कामा आमासी असे सांगून सर्वत्रांचे निघाले सद्गुरु शोधासे घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत चेते चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार त्यांचा महिमा अपार के विवरणू अल्पमती स्वामी चरित्र वर्णितात चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ती वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करून जननिक्ती घरा होणे परिमार्ग लागला पुण्य स्थान स्नान दान करीती महायात्रा स्वामी चरित्र ग्रंथ क्रमिता मी किंकर मार्गी लागले अतिपवित्र चिदंबर पुण्यस्थान त्यांची घेवली दर्शन पुढे करावे मार्गाक्रमणे श्रोती होणे सावधान श्रवणी सादरा असावे मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्र पारंगत धर्म कर्म सदारथ ईश्वर भक्ती तैसेची जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर अलिप्तपणे संसार करून काळक्रमिताती परितया नाही संतती म्हणून उद्गिन्न चित्ती मग शिवाराधना करीती कामना धरुणी चित्ती द्वादर्श अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देते त्याचे तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकून ऐसा वरसे आनंद रे मानसी वार्ता सांगता कांती सिद्धी ही चित्ती तो श्री ती असे झाले गर्मधारण आनंदले उभयंताचे मन जो साक्षात उमार म्हण तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी घडा इच्छा मात्र घडी मोडित परमात्र त्रिपुरादी गर्भवास भोगित 9 मास भरता पूर्ण क्रांता पसविली पुत्रत्न मल्हारराव दीक्षित आनंदाने संस्कार केले यथाविधी चिदंबर नामाधीनान ठेवले तया लागून शुक्ल पक्षी असं समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागल्या बाललीला पाहुणी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण घंटा शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानांचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर त्या अवसरी पूजे लागे आणले मृतिकेचा गज करून पूजा करते यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांचे सांगते प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊ तत्वता चालू लागले हे पाहता विस्मित झाले यजमान बाळप्पायचे कृती पाहुणी सर्व आश्चर्य करती हे ईश्वर अवतार म्हणते सर्वत्र ख्याती पसरली ऐसे लीला अपार दाखवी ती चिदंबर प्रत्यक्ष जे शंकर जगोद्धरा अवतरले असं पुढे प्रौढपणे यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामुग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले त्या एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सरून दीक्षिता ते समजले जले होते घट त्यांची लावित अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते राव बाजी तेव्हा ते एक सहजी दर्शनाते पातळी अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना ते यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावणी म्हणते दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी राव बाजीशी वृत्तांत कर्णोकर्णी झाला श्रुत म्हणते जे सांगती दीक्षित त्या मान्य करवेना मग दीक्षितांचे निरूप पाठविला आम्ही येतो दर्शनाला
परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे असे सांगत दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझावर ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेव निर्धार निरोप तुझा दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मावरी एके समयी अक्कलकोटे दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्यात जाणतो यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होत्या त्याचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती लीला विग्रही श्री स्वामी समर्थ त्यांचे त्रिभुवनी आगमन ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त वरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकायला वृत्तांत अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले अमृत समान रसाळ कथा ते ऐकता पाहून श्रोता वक्ता करोनी ऐकाग्र चित्त अवध्यान द्यावे श्रोते हो पुढील अध्याय कथन बाळप्पा करील जप ध्यान त्याची भक्ती देखून स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटिली सदा कृपेची सावली आम्हावरी करतो ह्याची मागणे स्वामी प्रति दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत प्रेमळ भक्त दशमाध्याय गोड श्री स्वामी राजा प्रणमस्तु श्री शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 12 श्री गणेशाय नमः मागील अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करीताती तेथे आपला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय पिठेल सर्व संदेह श्री सद्गुरु कृपेने परी मुरगोडीचे विप्र बाळप्पाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमा तरी तेथे आपण जाऊन बैसावे अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊन सांगती तैसे करावे मनाला त्यांचा विचार निघाले तेथून सत्वर जवळ केले गाणगापूर परम पावन स्थान ते कामना धरून चित्ती सेवेकरी सेवा करीती जेथे वाहे भीमा रती स्नान करती पुत्र कामना धरून चित्ती आधिरती श्रीनरसिंह सरस्वती दरिद्री धन इच्छिती आरोग्य रोगी जन आरोग्य कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजन कोणी करती गंगा स्नान नमस्कार घालती कोणी तेथील सेवेकरी नित्य नियम 2 प्रहरी मागून या मधु करून निर्वाह करती आपला बाळप्पा तेथे पातले स्वस्थानी आनंदले नरसिंह सरस्वती वंदले प्रेमे भावे वंदिली प्रातकाळी उठून संगमावरी स्नान करून जपध्यान आटपोनी मागुती येती गावात सेवेकऱ्यांबरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते मध्यान्ह स्नान करोनी पुन्हा बैसती जपध्यानी असता जाता वारसमणी संध्या स्नान करावे करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामा माझी येते ते बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संपत्ती संतती सर्व सदनी परान्न ठावी नसे सांप्रत भिक्षा मागती सद्गुरु प्राप्ती करिता सोडून या गृहसुत कांता शीतोष्णाची पर्वा न करीत आनंदवृत्ती राहती पंचपक्वांनी सेवित घरी मागती मधुकरी मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परी त्यांचे मानस कदा उदास न व्हायची आयाराम सेविकरी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलते तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पूर्वजी बाळप्पासी मनविले 2 दिवस तैसे केले पोट भरून जेविले परी संकोच मानसी जाणे सोडले त्याच्या घरी मागून या मधुकरी जाऊन संगमावरी झोळी उदगी बुडवावी आणून या बाहेरी बैसून तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसे नेम चालविला लोटले ऐसे काही दिवस सर्व झाली कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली घरदार सोडिले वनिता पुत्र त्यागिले अतितर कष्ट सोचले सद्गुरु कृपा नव्हेची ही न आपले प्राप्तन भोगावी दारुण पाहावे सद्गुरु चरण पुण्य ऐसे नसेची ऐसे विचार निशिदिनी येते बाळप्पाचे मनी तथापि कष्ट सोसून नित्य नेवे चालविले 1 मास होता निश्चित 3 स्वप्नी येती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळप्पाची ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री ब्राह्मण स्वप्न भीतरी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित इच्छासिद्धीत कार्य इच्छित साधावे ऐसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणती कष्ट केले दारुण त्याचे फळ मिळेले की अक्कलकोटी त्वरित जावयाचा केला विचारत व त्यास एक पत्र शेई खाली सापडले
करून त्यात एक ओळ लिहिली. करू नये उतावळी ऐसे पाहुणे त्यावेळी विचार केला मानसी, आपण अनुष्ठान परितेन झाले पूर्ण. आणखी काही दिन आपला क्रम आपला चालवावा. मग कोण एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातही ठेवणी वस्त्रांशी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलता खालून वृश्चिक एक निघाला. त्यांची त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामामाझे परत आले भिक्षा कारणे. त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान मिळाले. घरोघरी बाळप्पा तोषले. अंतरी उत्तम दिन मानला. अक्कलकोटी जावयासी चरण चाली चालूनी. अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा येवले पोचले. येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करी. तिथे सर्व सौख्य नांदिती. आनंद भरला सर्वत्र. त्या नगरीच्या नारी कामधंदा करीत घरी गीत गावनी. परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूरदेशीचे ब्राह्मण वैशाधिक इतर श्रवण स्वामी महिमा ऐकून दर्शनात धाविती. तयांची गर्दी झाली. यात्रा उतरे घरोघरी नाम घोषिती. नगरी रात्रंदिनी गजवजे. राज्यांनी पंडित शास्त्री वेदांती येत तैसे भिक्षुक गृहस्थाश्रमी. स्वामी दर्शन कारणे कान फाटे. नाथपंथी संन्यासी फकीर जती. रामदासी अकोलपंथी दर्शन येते स्वामींचे. कोणी करती कीर्तन गायन आणि वादन. कोणी भजनी नाचून स्वामी महिमा वर्णिती. त्या क्षेत्रीचे महिमा नाम केवी वर्णू मी. अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन. स्वामी कृपे झाले पुण्य पावन देखुनी. नगरी बाळप्पा तोषले. अंतरी पूर्व पुण्य त्याचे पदरी जन्म सार्थक झाले. बाळप्पा होणे सेवे करील. स्वहस्ती करील श्री चाकरीती. मधुर कथा चतुरी पुढील परिसावी. ज्यांच्या महिमा अगाध जे केवळ सच्चिदानंद विष्णू शंकर अभेद मित्रत्व ठेवे. जन्मोवरी स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत श्रोते सदा परिसुत एकदशाय गोडा. श्रीरस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जग उद्धार. हारावया भूभार. वारंवारी परमेश्वर नाना अवतार धरितोसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यतिरूपे प्रगट होत. त्याची समर्थ श्री स्वामी समर्थ कथा अध्यायाची अंती. बाळप्पा आली अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी नचनावे त्या. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली. श्रींजवळी बाळप्पाचे मानसी. तेव्हा चित्ती पडली ऐसी ऐसा गर्दीत आपण असे दर्शन केसे होईल. परी दर्शन घेतल्या विना आज करू नये भोजन. बाळप्पाचे तन्मन स्वामींचरणी लागले. दर्शन इच्छा इतकुट चित्ती. दर्शन खडी साखर घेऊन हाती गर्दी माझी. प्रवेश करते स्वामी सानिध्य पातले. अजानुभाव सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहुणे. बाळप्पाने धावणे दृढ धरले चरण. कंठ झाला सद्गदित. चरणी भाळा ठेविला क्षणे कमी पण विसरला. परम संतोषला मानसी. गंगा मिलन सागरी तैसे जलंगा भीतरी. तैसे बाळप्पा त्या अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्प न सोडी सहसा. स्वामी चरणी बाळप्पा तैसे दृढ जडला. स्वभावे येऊन या भानावरी श्री चरणी सोडली मिठी. ब्रह्मानंदन मावे पोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. ओठून या काय केले एकलील विचित्र. सर्व वृक्ष दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम आईच्या कृतीने दावेले. धन्यता माननी मनी बाळप्पा निघाले तेथून. परी त्यांचे चरणी चित्त गुंतले अखंड. त्यांचा वेग जागीरदार. ते होते विराळावर स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शन. बाळप्पा दर्शन करून आले बिराडावरी. परतून जागीरदार नैवेद्य काढून बाळप्पाच्या हाती दिदला. म्हणती जाऊन स्वामींचे अर्पण करा नैवेद्याचे अवश्य. म्हणून त्यांचे बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण. मार्गी त्यांचे वर्तमान विदित एक झाले. या समय श्री समर्थ हसतील नृप मंदिरात. राजा आज्ञे वाजून तेथे प्रवेश कोणाच न होय. ऐसे ऐकून वर्तमान बाळप्पा मनी खिन्न. म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नव्हेचे. मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्यार्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून यशेष्ट कर्म आचरून घेते स्वामी दर्शन. जपा लागे बैसावे श्री शंकर उपास दैवत त्याचे करावे पूजन. मध्यान्ही येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामींजवळी येऊन मस्तक ठेवी चरणी जावे. भिक्षा कारणे मागून या मधुकरी. मग यावे बिराडावरी. जी मेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. ऐसे प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळपादी करून सेवे करी. बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी आपण व्हावे सेवेकरी. इच्छा बाळप्पाचे अंतरी. सुंदराबाईचे करी आधिपत्य सर्व. असे एके दिवशी त्यांचे बाई आज्ञा करी. आपण श्री सेवेचे करीत जावे आनंदे. बाळप्पा मनी आनंदाला म्हणे सुदिन आज उगवला. सद्गुरु सेवेचा लाभ झाला. झाले जन्माचे सार्थक. बहुत जण सेवे करी. बाई मुख्य त्या मा झाली. सर्व अधिकार तिच्या करी.
व्यवस्थेचा होता पै मी प्रिय बहु स्वामींसी असे अभिमानती असे गर्व बरे इच्छितांशी तुच्छ मानू लागली. या पापसात भांडणे होती सदोतीत स्वामी सेवेची तिथं अव्यवस्था होत असे. हे बाळप्पानी पाहुणी नाना युक्ती योजने मोडून टाकली. भांडण एक चित्त सर्व केले कोठीही असत असमर्थ पूजाधिक व्हावय यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती अरण्यात वस्ती करती परी तेथे पूजा आरती नियमे करती. बाळप्पाची प्रेम भक्ती पाहुनी संतोष स्वामींप्रती दृढ भाव धरुणी चित्ती स्वामी सेवा करती आनंदे. ऐसे लोटत काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन क्षणभरी बेंबे मधून या रक्त वाहत असे. दिवस रात्र तया दुःख विव्हळ होत म्हणती कैसे करावे भोगभोगिता. काही दिन कागदाची पुढे बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले कोणी पूर्वा. एका कृतज्ञाने बाळपास यावे मरण विष दिदले कानोल्यातून आज पडले बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवे त्याचे करी भावे विधी विधीची आजवरी बहुतांपरी बाळपदे करी साखरी तयाची अंतरी परी. स्वामी मयन झाले प्रत्येक सोमवारी तयाने महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे. कारण हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी स्वामींसी आपण सांगून बाळप्पाची शंकर पूजने गरजावे अशी त्या आज्ञा केली. स्वामींनी एके दिवशी परी बाळप्पाची चित्ती विशेष काही पटेन बाईच्या आग्रहावरीने समर्थ दिली आज्ञा. हे जाणण्याचे सत्य पूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित नहे करावे सत्य यापरी. चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी त्यातून उचलून पाहता वाचून न करावे पूजन ती माझी लिहित असे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानली. ही बनगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त सोळप्पा नामे विख्यात त्याचा हा जामात श्रीपाद भटजी. आणि जे स्वामींपुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून ते सुंदरबाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रति अल्प होई द्रव्य प्राप्ती. बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपले. तेव्हा जामात शश्वर उभयतांनी करिता विचार काय बोलती. बाळप्पाचे दारा पुत्र सोडून आपण येथे राहिला. आपण आल्यापासून बाळप्पाचे बोले वचन तुमचे अन्न खाऊन करूच तुमचे नुकसान व्यर्थ हा जन्म माझा. स्वामींनी माझा आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल असेची. श्रीपाद भटजी एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदैवचे दर्शनाशी जावे इच्छा. बाळप्पा ऐकून असे व समर्थ हास्यमुखे बोलत कुलदैवचे जे दर्शन नित्य बाळप्पा येथे करत असत. तेव्हा निरुत्तर झाले असे उपाय खुंटला. मग त्याने पाहिला कारभारा चिठ्ठ्यांचा पुसले त्याने वर्तमान. बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भटजी ऐकून कापट्य मनी आणले म्हणती जावे आपणाचे समर्थन देती आत्म्यासी परी टाकून चिठ्ठ्यांची आज्ञा घ्यावी आपण. त्यांचे कपट न जाणून अवश्य म्हणती त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहून चाकरी ऐसे लिहिले असे. भटजी मनी खिन्न झाला. हा सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चय. स्वामींचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसे दूर तया प्रति करतील येते दयळ. जे केवळ दया घन भक्त कल्पजर मुद्र विष्णू शंकर दोघे जण त्यांचे शरण सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राप्त कथा समंत सदा प्रेमळ परिस्वतः अध्याय गोडहा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज प्रणमस्तु. अक्कल अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र. निशंक हो मनारे निर्भय होई मनारे. प्रचंड स्वामी बळ पाठीशी अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी. अशक्य शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय. स्वये वक्त प्रारब्ध घडवी ही माय. आज्ञेविना काळही नाणेही त्याला. परलोकीही ना भीती तयाला. अशक्य शक्य करतील स्वामी. उगाचे भीतसी भय पळू दे. जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा. नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेसहित. कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त. कितीदा बोल दिला त्यांनीच हात. नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ. स्वामीचे हा पंच प्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचितीन सोडवी त्याच्या. स्वामी घेती हाती. अशक्य शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ.